एकदा श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज हे आपल्या मुलांसाठी खाऊ म्हणून 7-8 उसाच्या धांड्याची मुळी बांधून हातात घेऊन जात होते आणि मुखात नामस्मरण चालूच होते. पांडुरंग पांडुरंग. चालता चालता समोर गेल्यावर त्यांना एका मुलाने अडवले आणि म्हणाला, बाबा बाबा, मला पण ऊस द्या ना खायला. असे म्हणाल्यावर तुकाराम महाराजांनी त्याला अख्खा एक उसाचा धांडा काढून दिला. त्या मुलाने तो उसाचा धांडा घेतला आणि आनंदाने हसत हसत उड्या मारत मारत आनंदाने पळत सुटला आणि म्हणत होता, तुकाराम बाबांनी मला ऊस दिला, बाबांनी मला ऊस दिला, असा संपूर्ण रस्त्याने कल्लोळ करत आपल्या घराकडे सुटला. त्या मुलाचा कल्लोळ आणि त्याला दिलेला ऊस पाहून अजून मुले तुकाराम महाराजांकडे गेली आणि बाबा मला पण ऊस द्या, बाबा मला पण ऊस द्या म्हणून महाराजांच्या भोवताली रेंगारू लागली. तुकाराम महाराज म्हणाले, अरे थांबा थांबा, धीर धरा, सगळ्यांना देतो हा, सगळेजण मिळून खा. असे म्हणत म्हणत त्यांनी संपूर्ण अख्खी ऊसाची मोळी त्या लहान मुलांमध्ये वाटून दिली. महाराजांना त्या मुलांना ऊस वाटत असताना आणि मुखात पांडुरंग पांडुरंग हे नामस्मरण चालू असताना ते हे देखील विसरून गेले की त्यांना तो ऊस स्वतःच्या मुलांसाठी आजचा खाऊ म्हणून घेऊन जायचा होता. घरी तुकाराम महाराजांची मुले आणि त्यांची पत्नी भुकेने व्याकुळ होते. ते महाराजांची वाट पाहत होते की ते कधी ऊस घेऊन येतील आणि आम्ही कधी खाऊ की, असे त्यांना झाले होते. तुकाराम महाराज मोकळ्याच हाताने घरी येतात आणि पत्नीला म्हणतात, आवले, पाणी दे बरं प्यायला. जिजाई त्यांना तांब्या भरून प्यायचे पाणी देतात. तुकाराम महाराज हे रिकाम्या हाती घरी आलेले पाहून त्यांची मुले त्यांना म्हणतात, बाबा, ऊस नाही आणला का तुम्ही? हा प्रश्न मुलांनी विचारताच तुकाराम महाराजांच्या लक्षात येते की हा ऊस तर आपण आपल्या भुकेने व्याकुळ असलेल्या मुलांसाठी म्हणून मागून आणलेला होता आणि तो तर आपण वाटून दिला. काय ती माझ्या तुकाराम महाराजांची दान करण्याची प्रवृत्ती एवढी मोठी होती की दान करताना त्यांना एका क्षणाचाही विचार आला नाही की हा ऊस आपण आपल्या उपाशी असलेल्या मुलांसाठी घेऊन जात आहोत. कारण तुकाराम महाराजांना सगळ्या लहान सहान मुलांमध्ये त्यांना स्वतःचेच मुले दिसली. खरंच धन्य ते माझे तुकाराम महाराज आणि धन्य माझा पांडुरंग. म्हणूनच म्हणतात, तुका केवढा केवढा, तुका आकाशा एवढा. रामकृष्ण हरी. अशाच संतांच्या जीवनातील सत्य प्रसंगावर आधारित गोष्टी पाहण्यासाठी आजच ईश्वरी किस्वे या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा.